लावले का तुम्ही? येस येस येस, तर सुरू करूया आपण. येस सर. येस सर. लोक असतील आपल्या फॅमिली मधली ऑलरेडी जे आहेत ती पण लोक असतील, तर त्यांना सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे गुड मॉर्निंग म्हटलं याचं पहिलं आश्चर्य व्हायला नको की गुड भल्या दुपारी गुड मॉर्निंग का म्हणतात. तर मित्रांनो, आम्ही कधीही रात्री जरी भेटलो किंवा फोनवर बोलताना गुड मॉर्निंगने सुरुवात करतो. गुड मॉर्निंगचा अर्थ जसं की आपण सकाळी सकाळी कोण भेटलं तर आपण गुड मॉर्निंगने ग्रीट करत असतो. तर शुभ सकाळ. तर तसंच आम्ही ज्यावेळी एकमेकाला बोलतो फोनवर किंवा समोर भेटतो, संध्याकाळचं असेल रात्रीचं दुपारचं, तर गुड मोर अर्निंग. ओके, जर की आपल्याला आणखीन काही इन्कम कमवायचं आहे, सेकंडरी इन्कम कमवायचं आहे, तर याची एक रिमाइंडर म्हणून पण गुड मॉर्निंग आपण म्हणत असतो. येस, तर सगळ्यांचं मी इथं वेलकम करतोय. माझ्याविषयी थोडक्यात सांगेन. माझं नाव अविनाश आहे, अविनाश पालकर. बाय क्वालिफिकेशन MCA झाले माझं. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी जॉब पण केलेला आहे आणि ॲज अ ट्रेनर म्हणून काम चालू आहे माझं, मोटिवेशनल ट्रेनर म्हणून. म्हणजे जी मुलं UPSC MPSC करतात, पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी ट्राय करत असतात, त्यांना पण ट्रेनिंगचं काम चालू असतं. आणि त्याचबरोबर डायरेक्ट सेलिंग जी जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे. ओके, तर त्याच्याबरोबर काम चालू आहे आपलं. तर खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. आणखीन एक अपॉर्च्युनिटी आहे जी की तुमच्यासाठी आहे, जे की वर्क फ्रॉम होम करू शकता. इथे इन्व्हेस्टमेंटची वगैरे काहीच गरज नाहीये. खूप ऑसम अपॉर्च्युनिटी आहे आणि ती जी काही अपॉर्च्युनिटी आहे ती शेअर करण्यासाठी आपल्याला आजचे जे स्पीकर लाभलेले आहेत, तर त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. तर सरांचं नाव आहे मनोज शिंदे सर. हे प्रॉपर नारायणगावचे आहेत. ओके, खूप डायनामिक पर्सनॅलिटी आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते बिझनेस करतायत. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी त्यांचा ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये ते सक्सेसफुल आहेत. त्यांचं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचं खूप मोठं शोरूम आहे नारायणगावला. ओके, तर ऑलरेडी ते सेट आहेत की त्यांच्याकडे जर बघितलं तर आपल्याला वाटतं की यांना आणि काय करायची गरज आहे. पण ते त्यांच्या अपॉर्च्युनिटी शेअरिंग मधनच ते आपल्याला सांगतील की त्यांनी का सुरू केला बिझनेस किंवा का करायची गरज आहे. ओके, एवढं व्यवस्थित असून सुद्धा सेटिंग सगळं सेटअप वगैरे. तर त्याचबरोबर ते त्यांचं म्हणजे जसं मी म्हटलं की डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, तशाबरोबर त्यांचे छंद पण जोपासत असतात आणि काही जी मुलं असतात त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी ते प्रोत्साहन पण करत असतात, मोटिवेट पण करत असतात, त्यांना मदत पण करत असतात. ओके, तर असं एक डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला आज अपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे. तर मी सरांचं वेलकम करतोय. प्लीज मनोज शिंदे सर, तुम्ही कमॉन या स्क्रीनवर आणि आम्हाला ती संधी शेअर करा. येस सर, वेलकम सर. येस सर. थँक्यू व्हेरी मच सर. जस्ट अ मिनिट सर. येस, स्क्रीन दिसते सर माझी? येस सर, नक्कीच दिसते. येस, थँक्यू व्हेरी मच अविनाश सर फॉर इन्व्हाइट मी. सर्वात प्रथम मी वेलकम करत आहे इथे जे कोणी नवीन लोक आहेत, जे फर्स्ट टाइम हा बिझनेस ऐकण्यासाठी आले आहेत, त्यांना सर्वांना मी वेलकम करत आहे. आणि ऑलरेडी जे इथे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सर्वांना माझा नमस्कार. माझी ओळख करून देतो, ऑलरेडी सरांनी दिली आहे, पण माझं सुद्धा कर्तव्य आहे की माझी ओळख करून देणे. तर माझं नाव मनोज शिंदे. बाय प्रोफेशन मी एक बिझनेसमॅन आहे. जुन्नर तालुक्यात जिथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या तालुक्यात नारायणगाव म्हणून एक गाव आहे, तिथे मी माझं फर्निचरचं आणि इलेक्ट्रॉनिक शॉपचं शॉप हे सांभाळत आहे आणि ते सांभाळून मी हा बिझनेस करत आहे. तर मित्रांनो, पेंडेमिकमुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला सेकंड इन्कमची गरज आहे, कारण आपल्याला वेळेनुसार बदललं पाहिजे. राईट, वेळेनुसार बदललं नाही तर आपण आहे तिथेच राहू. म्हणतात ना, समय इंसान को सफल नहीं बनाता, समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है. राईट. तर मित्रांनो, आता आपल्याला ऍक्च्युली सेकंड इन्कमची गरज आहे. हे पेंडेमिकमुळे तुमच्या लक्षात आलं असतं आणि देव हा प्रत्येकाला संधी देत असतो. राईट, तो मग मित्राच्या द्वारे देत असतो, नातेवाईकाच्या द्वारे देत असतो, कुठेतरी एक संधी तुम्हाला भेटत असते आणि असं समजा ती संधी तुम्हाला इथं भेटली आहे. कारण शेक्सपियर साहेबने म्हटले आहे, जिंदगी एक रंगमंच की तरह है, जिंदगी एक रंगमंच की तरह है, ऊपर वाले के द्वारा मिले हुए हमें किरदारों को बखूबी निभाना है.
और एक दिन चले जाना है. मित्रांनो, तुम्ही जो विचार करत असताना आपल्या जीवनाचा आणि जो प्लॅन तुम्ही बनवताना आपल्या जीवनाचा, देव हा त्यापेक्षा चांगला प्लॅन बनवत असतो तुमच्या जीवनाचा तुमच्यासाठी. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते खरोखरच आपल्यासाठी चांगलं असतं. तर मित्रांनो, ही संधी आहे आणि जे कोणी नवीन आले असतील त्यांनी ही बिझनेस अपॉर्च्युनिटी पूर्णपणे ऐका, कारण तुम्ही जर मध्ये सोडून गेले तर तुम्हाला हे समजणार नाही. राईट. आणि जे नवीन आहेत त्यांनी सुद्धा इथे योग्य तो सपोर्ट मला द्या, म्हणजे मी सुद्धा ही बिझनेस अपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. राईट. तर जास्त वेळ न घेता मी वळत आहे या बिझनेस अपॉर्च्युनिटीकडे. तर मी सर्वांचं वेलकम करत आहे ह्या बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये. तर मित्रांनो, कोणताही बिझनेस ज्यावेळेस आपण चालू करतो, एखादा बिझनेस चालू करतो, एखादा प्रोजेक्ट चालू करतो, त्यावेळेस दोन गोष्टी ह्या महत्वाच्या असतात. एक असतो व्हाय, की मला हा बिझनेस का करायचा आहे. राईट. तर तो व्हाय आपल्याला 90% हा समजला पाहिजे. आणि हाऊ म्हणजे हा बिझनेस मला कसा करायचा आहे हे राहतं 10%. तर मी तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहे त्यासाठी मी तुमचा पहिला व्हाय क्लिअर करणार आहे. 90% तुमचं व्हाय क्लिअर झालं की राहते फक्त 10% की हा बिझनेस कसा करायचा आहे. राईट. तर नेक्स्ट माझे काही प्रश्न आहेत नवीन लोकांसाठी. तर त्यांनी खाली चॅट बॉक्स दिला आहे, त्या चॅट बॉक्स मध्ये मला फक्त येस नो म्हणून उत्तर द्यायचं आहे. आणि जे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनी सुद्धा याकडे ह्या प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये चांगला अभ्यास होऊन जाईल. तर सर्वांनी याची उत्तर मला येस ऑर नो मध्ये द्यायचे. राईट. तर मित्रांनो, माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, क्या आप अभी कुछ ऐसा कर रहे हैं जिसे आप 1 साल के बाद ना भी करे तो आपको पैसे आते रहेंगे. मित्रांनो, तुम्ही आता जो जॉब करत आहात किंवा जो बिझनेस करत आहात तो जर 1 वर्ष नाही केला तरी तुम्हाला पैसे येतील का? असा काही बिझनेस आहे का तुमच्याकडे, किंवा अशी नोकरी आहे का 1 वर्ष घरी बसले तरी तुम्हाला पैसा येईल? जर उत्तर यस असेल तर यस लिहा, नाही असेल तर नो लिहा. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्या आपके पास इन्वेस्ट करने के लिए करोडो रुपये है? मित्रांनो, आपण जो कोणताही बिझनेस करत असतो, आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला सर्वात पहिलं कोणताही बिझनेस करायचा असेल तर सर्वात प्रथम काय करावं लागतं, आपल्याला एखादा गाळा पाहावा लागतो. राईट. त्या गाळ्यामध्ये आपल्याला जर बिझनेस चालू करायचं पहिलं डिपॉझिट द्यावं लागतं. डिपॉझिट नंतर आपल्याला काय करावं लागतं, फर्निचर्स करावं लागतं. आणि फर्निचर केल्यानंतर आपण जो बिझनेस चालू करणार आहे त्याचं मटेरियल भरावं लागतं. आणि जर याचा सरासरी विचार केला तर 3 ते 4 लाखामध्ये काहीच होत नाही मित्रांनो. राईट. 10 लाख, 20 लाख, 50 लाख जेवढे जास्त असेल तेवढे तुम्हाला कमी पडणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बिझनेस चालू करता त्यावेळेस बिझनेसची लाईन बसण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 वर्ष लागतं. आणि 1 वर्ष आपल्याला तोटा सहन करावा लागतो. आणि तो तोटा सहन करण्याची आपल्याकडे क्षमता पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे एक इन्कम पाहिजे, तो साईडला ठेवता आला पाहिजे आपला तोटा सहन होण्यासाठी. तर एवढे रुपये तुमच्याकडे आहेत का की जेणेकरून तुम्ही तो बिझनेस चालू करू शकता? उत्तर यस असेल तर यस लिहा, नो असेल तर नो लिहा. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्या आप ऐसा कुछ करना चाहते हैं जिससे आपको टाइम फ्रीडम मिले? मित्रांनो, आता जो काही तुम्ही जॉब करत आहात, लाइकिंग व्हॉट यू डू इज हॅपीनेस, की ज्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात. फॉर एक्झाम्पल, एखादा रिक्षावाला आहे, तो त्याची गाडी स्वतः आणतो, त्याच्या वेळेनुसार तो चालवतो, त्याच्या वेळेनुसारच तो जेवायला जातो. तो त्याच्या गाडी किंवा त्याच्या जॉबमध्ये तो खुश आहे. किंवा एखादा बिझनेसमॅन आहे, त्याच्याकडे अमाप पैसा आहे. राईट. तो त्याच्या वेळेनुसार येतो, वेळेनुसार जातो. तर असा काही तुमचा जॉब किंवा बिझनेस आहे का जिथे तुम्हाला टाइम फ्रीडम मिळेल? राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा मित्रांनो, क्या आप सच में अमीरों की तरह जीना चाहते हैं? मित्रांनो, मी तुम्हाला हा प्रश्न विचारला नाही की तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का, कारण इथे कुठलंही मी तुम्हाला हे देत नाहीये की नाही का की इथं श्रीमंत होणार आहे इथे पैसे भरा, असं काही याच्यामध्ये नाहीये. पण आपली स्वप्न असतात की एखादा भरपूर श्रीमंत लोक आपण पाहतो, त्यांची लाईफस्टाईल पाहतो आणि त्यावेळेस आपल्याला पण वाटतं यार आपण सुद्धा असं जगलं पाहिजे. राईट. मग तुम्हाला असं वाटतं का की आपण सुद्धा ह्या पद्धतीने जगलं पाहिजे? जर तुमचं उत्तर यस असेल तर यस लिहा, नो असेल तर नो लिहा. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्या आप अपने परिवार के लिए पैसिव इन्कम का सोर्स क्रिएट करना चाहते हैं? मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर पॅसिव्ह इन्कम इज युअर इन्शुरन्स. जसं एखादा इन्शुरन्स काढता बघा, तुम्ही एखादी पॉलिसी काढता की ज्यावेळेस तुम्ही आजारी असता त्यावेळेस ती पॉलिसी तुमच्या कामाला येते. तर असं काही तुमच्याकडे इन्कम आहे का, तुमचा बँक बॅलन्स आहे का की ज्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो
म्हणजे थोडक्यात काय, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, लाईफ मध्ये काही होऊ शकतं आणि हे 1 ते 2 वर्ष तुम्हाला कोरोनामुळे कळलेलं आहे. तर काय काय होऊ शकतं मित्रांनो? यू माइट गेट सिक, तुम्ही आजारी पडू शकता, त्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज लागणार आहे. यू माइट गेट फायर्ड, तुम्हाला एखाद्या कंपनीतून काढून टाकलं. यू माइट गेट कॅन्सल, तुमचा एखादा प्रोजेक्ट कॅन्सल झाला. युअर कंपनी माइट फेल, तुम्हाला कंपनी, तुमची एखादा बिझनेस असेल किंवा एखादी कंपनी असेल ती फेल गेली, तुम्ही तुमची ती कंपनी तोट्यामध्ये गेली. यू माइट हॅव अन इमर्जन्सी टू द फॅमिली, तुमच्या फॅमिलीसाठी जर काही अचानक काही गोष्टी लागल्या तर त्यासाठी येणारा जो पैसा आहे तर तो तुमच्याकडे आहे का? त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात, जो आपला बँक बॅलन्स आहे. असे काही इन्कम तुमच्याकडे आहे का? राइट. जर यस असेल तर यस लिहा, नो असेल तो नो लिहा. नेक्स्ट क्वेश्चन है माझा, क्या आप अपनी फैमिली के लिए अच्छे शहरों में या गांव में बढ़िया घर खरीदना चाहेंगे? तर मित्रांनो, मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमची फॅमिलीसाठी तुमच्या एखाद्या शहरामध्ये किंवा कोण गावामध्ये राहत असेल तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या फॅमिलीसाठी एखादं घर असावा, एखादा बंगला असावा. राईट. प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. कुठे फिरायला गेलो तर भरपूर ठिकाणी आपण पाहतो, यार खूप चांगले बंगले आहेत, आपल्याला पण असा बंगला पाहिजे, आपण सुद्धा असा बंगला बांधला पाहिजे. तर असं तुम्हाला काय वाटतं का आपल्या फॅमिलीसाठी हे आपण एखादं घर बांधलं पाहिजे? जर तुमचं उत्तर यस असेल तर यस लिहा, नो असेल तर नो लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा, इन सबके लिए अभी आप क्या कर रहे? आता जे काय तुम्ही बिझनेस करता, जॉब करत आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की ह्या गोष्टी मला याच्यामधून मी पूर्ण करू शकतो? तर असं काय आहे का तुमच्याकडे? फ्युचर प्लॅन आहे का? जो काही करत नाही त्याच्यासाठी काय फ्युचर प्लॅन आहे का? राईट. तर नसेल तर मित्रांनो, आज जी तुम्हाला संधी मी सांगणार आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार राहा, कारण मी तुम्हाला जो बिझनेस अपॉर्च्युनिटी सांगणार आहे त्यामध्ये 100% तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन है माझा, क्या आपके पास बेहतर तरीका है जिससे आपके और आपकी फॅमिली के सारे सपने पूरे हो जाएंगे? मित्रांनो, असं काही आहे का तुमच्याकडे की तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्याकडे काहीतरी आयडिया आहे, काहीतरी तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमचं स्वप्न पुरं होऊ शकतं? असं काही तुमच्याकडे बिझनेस किंवा एखादा जॉब आहे का की जो तुम्ही पूर्ण करू शकता? नेक्स्ट क्वेश्चन है माझा, ऑनलाइन ऑफलाइन बिजनेस के बारे में आपका क्या ख्याल है? क्या ये सही है या नहीं? तर काहींचे उत्तर यस असेल, काहींचं नो असेल. पण हा ऑनलाईन ऑफलाईन बिझनेस चांगला आहे की नाही हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देऊन समजून सांगू शकतो. खाली लिहिलेलं आहे एम्प्लॉय, ई म्हणजे एम्प्लॉय. तर एम्प्लॉय म्हणजे काय मित्रांनो, जे पण जॉब करत आहेत एखाद्या कंपनीमध्ये, तिथे तुम्हाला तुमचे 40 वर्ष द्यावे लागतात. राईट. तुम्हाला असं वाटत नाही का तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं पूर्ण तारुण्य नोकरीमध्ये संपून जात आहे? थोडंसं नोकरी करणाऱ्यांना वाईट वाटेल, पण आपण आपली वेळ ही कंपनीला विकून पगार कमवत आहेत. आपण आपले शिक्षण आपल्या पैशाने घेत असतो. राईट. त्यासाठी लोन काढतो, आपण घरचे लोन काढतो, पुढचे शिक्षण आपल्याला घरचे शिकवत असतात लोन काढून. पुढे जाऊन जेव्हा आपल्याला नोकरी लागते तेव्हा आपण त्या कंपनीचे काय होतो, राईट. त्यांच्या वेळेनुसार जाणे, त्यांच्या वेळेनुसार खाणे, मालक किंवा बॉस जे बोलेल त्यांच्यानुसार ऐकणे. आपलं शिक्षण त्यांच्या फायद्यासाठी विकत असतो, फायदा त्यांचा होतो, ते करोडो कमावतात. आपण फक्त काय करतो मित्रांनो, सॅलरी घेतो. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी काय होते, जास्तीत जास्त थोडाफार पगार वाढतात. राईट. पण फ्रीडम कुठे आहे मला सांगा? तुम्ही तुमचा जॉब तुमच्या वेळेनुसार करू शकता का? नाही करू शकत. तर एम्प्लॉय वाल्यांना फ्रीडम नाही, ट्रॅव्हलिंग करू शकत नाही आणि पैसा हा लिमिटेड असतो, कारण पगार हा लिमिटेड असतो आणि त्या लिमिटेड मध्ये आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. सेम सेल्फ एम्प्लॉय वाल्यांचं आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर, वकील हे लोक आहेत, यांचं काय असतं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल डॉक्टर घेतलं, जर डॉक्टर दवाखानाच उघडला नाही तर मला सांगा त्यांच्याकडे पेशंट येणार आहेत का? म्हणजे त्यांना स्वतःला तिथं हजर राहावं लागेल तरच त्यांना तिथे पैसा मिळणार आहे. राईट. म्हणजे त्यांच्याकडे वेळ अजिबात नाही, कुठे फिरू शकत नाही. पैसा आहे, पैसा भरपूर आहे, पण फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, फॅमिली संगे फिरू शकत नाही. राईट. आता हा झाला इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम.
याला काय म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम. आता नेक्स्ट जो इन्कम आहे त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात, जो मी तुम्हाला सांगणार आहे. ऑनलाईन बिझनेस, डायरेक्ट सेलिंग बिझनेस. तर यामध्ये मित्रांनो वेळच वेळ आहे. तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग करू शकता आणि कुठेही तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता आणि यामध्ये भरपूर पैसा आहे. तर मित्रांनो हा असा आहे ऑनलाईन बिझनेस. मग तुम्ही तुमचा विचार करू शकता की हा चांगला आहे की नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा, अभी शुरुआत करना चाहेंगे या अभी और सोचना है, इंतजार करना है. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अजून आपल्याला सुरुवात करायची वेळ घ्यायचा आहे की सुरुवात केली पाहिजे? राईट. डोंट वेट फॉर द राईट मुवमेंट टू स्टार्ट अँड मेक इच मुवमेंट राईट. राईट. तर मित्रांनो कोणत्याही क्षणाची वाट न पाहता आता जो क्षण आहे त्या क्षणाचा कोणत्याही योग्य वेळेची वाट पाहू नका. तुम्ही सुरुवात करा आणि प्रत्येक क्षणाला योग्य वाट द्या. त्या वेळेची वाट पाहत नका बसू मित्रांनो. राईट. तर सुरुवात करा. तर आता आपण पाहूया की तुम्ही जो इन्कम कमवताय, इज युअर इन्कम सिक्युअर, तो सिक्युअर आहे का? राईट. फॉर एक्झाम्पल घेऊया, 1% इज इक्वल टू 100% वर्क इज इक्वल टू 100% रिझल्ट. म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळेस एक व्यक्ती 100% काम करतो त्यावेळेस 100% त्याला रिझल्ट मिळतो. राईट. आता मला सांगा, एखादा व्यक्ती जॉब करतोय आणि त्याची फॅमिली त्याच्यावर अवलंबून आहे आणि जर त्या व्यक्तीला कदाचित काय इनकेस झालं तर त्याच्या फॅमिलीचं काय? राईट. म्हणजे ती फॅमिली त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याला काय झालं तर मग करायचं काय अशा वेळेस? त्याची फॅमिली रस्त्यावर येणार. राईट. तर मित्रांनो हा इन्कम तुम्हाला काय वाटतं, सिक्युअर आहे की नाही? आता सेकंड आपण इन्कम पाहूया. इथे लिहिलं आहे 100% इज इक्वल टू 1% वर्क इज इक्वल टू 100% रिझल्ट. म्हणजे काय, मी माझे 100 लोक कामाला लावून फक्त 1% काम करून घेतलं तरी मला 100% रिझल्ट मिळतो. म्हणजे थोडक्यात काय की माझी 10 माणसं जरी कामाला नसतील तरी माझी 90 माणसं ही तिथे काम करून मी माझं काम पूर्ण करू शकतो. म्हणजे माझं काम थांबतंय का, माझा इन्कम थांबतोय का? नाही थांबत. राईट. तर मित्रांनो हा इन्कम मला सिक्युअर वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. फर्स्ट मिलियनियर इन द वर्ल्ड जे जेपॉल गेट्टी आहे हे यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो, आय वुड रॅदर हॅव 1% ऑफ द एफर्ट ऑफ 100 मेन दॅन 100% ऑफ माय ओन एफर्ट. म्हणजे काय, माझ्या 100% मेहनतीपेक्षा 100 लोकांकडून 1% मेहनत करून काम करून घेणं मी पसंत करेन. ही आहे मित्रांनो बिझनेस मेंटॅलिटी. तर मित्रांनो तुमचा इन्कम कोणता आहे ते तुम्ही तुमच्या मनाला विचारा. नेक्स्ट आपण सर्वे ऑफ मंथली इन्कम बाय डॉक्टर अमर्त्य सेन, जे नोबेल प्राइज विनर आहे, त्यांनी एक सर्वे केलेला आहे. तर तो सर्वे काय आहे, आपण त्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल. 1940 मध्ये मित्रांनो ज्यावेळेस 10 रुपये आपल्याला मिळत होते त्यावेळेस आपला घर खर्च, आपल्या फॅमिलीचा खर्च हा चालत होता, भागत होता. पण 20 वर्षानंतर 1960 मध्ये तोच घर खर्च किती झाला, 100 रुपये. त्या 100 रुपयामध्ये सुद्धा आपला घर खर्च, आपली फॅमिली पूर्णपणे त्याच्यामध्ये घर खर्च चालवत होती. 1980 मध्ये तोच घर खर्च 1000 रुपये गेला. 1000 रुपये मध्ये सुद्धा आपल्या फॅमिलीचा खर्च हा भागत होता. परंतु मित्रांनो 1980 नंतर काय झालं की अर्थक्रांतीला सुरुवात झाली. कारण राजीव गांधी यांनी आपल्याला भारताला कॉम्प्युटर दाखवला. कारण आपला देश इतका पाठीमागे होता की ज्या वेळेस इंग्रज रेल्वे चालवत होती त्यावेळेस आपल्याकडे घोडेच पडत होते. एवढा आपला पाठीमागे देश होता. आणि ते त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी आपल्या भारतामध्ये कॉम्प्युटर आणला, लोकांना जग दाखवलं काय आहे आणि लोकांना त्याच्यातून भरपूर नोकऱ्या मिळायला लागल्या. कारण लोक विदेशात सुद्धा नोकरी करायला लागले. राईट. 1980 नंतर 2000 मध्ये हा घर खर्च गेला 10,000 मध्ये सुद्धा लोकांचं फॅमिलीचं सर्व भागत होतं. पण आता जर 2020-21 मध्ये पाहिलं तर मित्रांनो हाच घर खर्च हा 1 लाख रुपये लागतो. आपली स्वप्न पूर्ण करायची असेल तर आपल्याला 1 लाख रुपये कमीत कमी इन्कम लागतो. तर मित्रांनो मला सांगा, आर यू अर्निंग 1 लाख पर मंथ? तुमचं इन्कम 1 लाख पर मंथ आहे का? आणि जर असेल तर ते इज दिस युअर पॅसिव्ह इन्कम? ते इन्कम तुमचं पॅसिव्ह आहे का, जे कंटिन्यू येणार आहे ते तुमचं इन्कम आहे का? जर तुमचं उत्तर यस असेल तर यस लिहा, नो असेल तर नो लिहा. नेक्स्ट, मनी मेकिंग फिलॉसॉफी.
मित्रांनो, आपण जो इन्कम कमवतो तो कोणत्या पद्धतीने कमवतो हे थोडंसं आपण या स्क्रीनवर पाहूया. नेक्स्ट आपण जे एक्झाम्पल घेऊया. एकीकडे आहे सर्कस आणि दुसरीकडे आहे मूवी. तर सर्कस मध्ये आपण जास्त पैसे कमवतो की मूवी मध्ये आपण जास्त पैसे कमवतो हे आपण पाहूया. बहुतेक जणांना माहिती आहे की मूवी मध्येच आपण जास्त पैसे कमवतो, कारण सर्कस मध्ये सगळं रिस्क वाईज जरी पाहिलं तर सर्कस मध्ये सगळं लाईव्ह असतं, नजरेसमोर असतं, सगळे खेळ खेळले जातात, पण तरी त्याचं इन्कम हे कमी असतं. या उलट मूवी मध्ये सगळे स्टंट सेफली केले जातात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज करून मूवी बनवतात. सगळं आपल्याला माहित आहे, तरी सुद्धा लोक मूवी पाहायला जास्त जातात. कारण का मित्रांनो, इथे डुप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजेच काय, सर्कसचा खेळ एकाच वेळी एकाच ठिकाणी चालू असतो, या उलट मूवीचा शो एकाच वेळी बऱ्याच थिएटरमध्ये चालू असतात. म्हणजेच काय, इथे वेळ आणि मॅन पॉवर यांचं डुप्लिकेशन होतं आणि मल्टिप्लिकेशन होतं, म्हणून मूवी जास्त वेळेचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणून मूवी जास्त पैसा कमवतो. राईट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया सर्कसचं, की सर्कस सपोज मी आता नारायणगाव मध्ये आहे, नारायणगाव मध्ये सर्कस चालू आहे, तिथे शो चालू आहे. तर तुम्ही समजा कोल्हापूरमध्ये राहता, राईट, तर कोल्हापूरमध्ये आजरामध्ये जर हा शो चालू आहे तर सर्कसचा शो तुम्ही तिथे पाहू शकता का? नाही पाहू शकत. त्यासाठी तुम्हाला नारायणगाव मध्येच यावं लागेल. पण मूवी जर एखादा सैराट पिक्चर लागून गेला होता मागे, तो मी पिक्चर नारायणगाव मध्ये पाहत होतो आणि तो पिक्चर तुम्ही आजऱ्यामध्ये पण पाहू शकत होता. राईट. म्हणजे याचं काय झालं, डुप्लिकेशन ऑफ मॅन पॉवर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ टाइम. डुप्लिकेशन झालं आणि टायमिंगचं मल्टिप्लिकेशन झालं, त्यामुळे मूवी हा जास्त पैसा कमवतो. मग आता तुम्ही सांगा, तुमच्या आयुष्यात काय चालू आहे, सर्कस चालू आहे की मूवी चालू आहे? राईट. नेक्स्ट, आता मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. व्हॉट डू वी अंडरस्टँड? तुम्हाला याच्यातून काय समजलं? तुमचं इन्कम जे आहे ते 1 लाख रुपये पर मंथ आहे का? तुमचं इन्कम जे आहे ते सिक्युअर आहे का, पॅसिव्ह आहे का? आणि तुम्ही जो बिझनेस करत आहात, नोकरी करत आहात, त्याचं डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन होतं का? आणि तुम्ही आता जो बिझनेस करत आहात, जी नोकरी करत आहात, ती लॉकडाऊन प्रूफ आहे का? म्हणजे आता 1 ते 2 वर्षात तुम्ही पाहिला असेल की लॉकडाऊन मध्ये काय चालू होतं आणि लोक कशातून पैसे कमवत होते, तर तो इन्कम तुमचा आहे का? वी नीड अन अपॉर्च्युनिटी दॅट विल इन्क्लूड ऑल द पॉइंट्स मेन्शन अबाव. मी तुम्हाला हे जे पॉइंट दाखवले आहेत ते पॉइंट सगळे मेन्शन आहेत, आणि हे मेन्शन झालेले पॉइंट मी तुम्हाला एखाद्या एक अपॉर्च्युनिटी दाखवणार आहे, त्यामध्ये हे सगळे पॉइंट मिळणार आहे, ते सगळे तुम्हाला संधी मिळणार आहे. तर ती संधी काय आहे? तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला व्हाय, म्हणजे व्हाय हा तुमच्या लक्षात आला असेल. व्हाय मी तुमचा 90% क्लिअर केला आहे. म्हणजे बिझनेस साठी जे पैसे तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, तर त्यासाठी 50 लाख प्लस रुपये तुमच्याकडे आहे का? राईट. मी माझ्या वेळेनुसार जॉब करू शकतो का? नाही करू शकत. सध्या तरी मी श्रीमंत सारखी लाईफस्टाईल जगू शकतोय का? नाही जगू शकत. माझ्याकडे पॅसिव्ह इन्कम आहे का? नाहीये. इन्कम लिमिटेड असल्यामुळे माझ्या फॅमिलीसाठी मी मोठं घर घेऊ शकतोय का? सध्या तरी मी काही हे घेऊ शकत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आता तुमचा व्हाय क्लिअर केला, तर हाऊ, की मला त्यासाठी काय केलं पाहिजे, मी त्यासाठी काय काय करू? राईट. तर हाऊ तुमचं मी क्लिअर करतो. त्यासाठी मी इथं तुमचं वेलकम करत आहे ह्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मध्ये. हा बिझनेस तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, आणि तो बिझनेस काय आहे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, करायचं काय आहे की फक्त तुम्ही जे डेली यूजचे प्रोडक्ट वापरता, फॉर एक्झाम्पल टूथब्रश असेल, पेस्ट असेल, सोप असेल, शॅम्पू असेल, हेअर ऑइल असेल, जे डेली यूजचे प्रोडक्ट आहे, कॉस्मेटिक असेल, सॅनिटायझर असेल, ह्या वस्तू तुम्ही कुठल्या ना कुठल्या शॉपमध्ये घेता. राईट. तर त्या शॉपमध्ये जर तुम्ही न घेता मी तुम्हाला जे शॉप सांगणार आहे त्या शॉपमध्ये जर घेतलं, तर मित्रांनो होतं काय, इथे बेनिफिट काय आहे हे मी सगळं तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बेनिफिट्स ऑफ चेंजिंग द शॉप. शॉप चेंज केल्यामुळे काय बेनिफिट्स होतो, हा सर्वात पहिला आपण पाहूया. आता ऍव्हरेज ऑफ मंथली एक्सपेन्स ऑफ एनी फॅमिली इज 3000 to 5000 रुपीज. ऍव्हरेज जर पाहिलं तर प्रत्येक फॅमिलीचा हा महिन्याचा खर्च 3 ते 5000 रुपये हा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली चे जे काही प्रोडक्ट घेत असाल, ऍग्रीचे प्रोडक्ट घेत असाल, हेल्थचे प्रोडक्ट घेत असाल, ऍव्हरेज घेतलं तर 3 ते 5000 रुपये आपल्याला 100% हे लागतात. मग ते तुम्ही कुठल्या तरी सुपर मार्केटमध्ये घेत असाल, राईट,
एखाद्या लोकल शॉपमध्ये घेत असाल, राईट? मग आता जिथे तुम्ही खरेदी करत आहात, तर मित्रांनो मला सांगा, तिथे तुम्हाला 5 ते 10% डिस्काउंट मिळतो का? नेक्स्ट, तुम्हाला तिथे फ्रीचे प्रोडक्ट मिळतात का? नेक्स्ट, तुम्हाला मनोज सर तुमचा आवाज पॉज झालेला आहे. तुम्हाला 2,500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री भेटतात. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे हे कंपनीचं मिशन आहे. आता कंपनीचं मिशन कळलं, विजन कळलं, कंपनी वेस्टीजचं मिनिंग आपण समजून घेऊया. कंपनीचं मिनिंग काय आहे? सो वेस्टीज का मतलब क्या है? बहुत से लोग जो नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री से जुड़े हैं, हो सकता है आप भी जुड़े हों, आप भी बिजनेस कर रहे हो, भले ही कंपनी कोई और सी हो, लेकिन आपने वेस्टीज का नाम ज़रूर सुना होगा. लेकिन क्या आपने कभी सोचा है कि वेस्टीज का मतलब क्या है, इसका मीनिंग क्या है? आज आप सभी ये बात जानने वाले हैं कि वेस्टीज का मतलब क्या है. आपने रेगिस्तान का नाम तो सुना होगा, और आप में से बहुत सारे लोग रेगिस्तान देखने गए भी होंगे, या बहुत सारे लोग रेगिस्तान के आसपास रहते भी होंगे, और मूवीज़ में तो शायद आपने रेगिस्तान देखा ही होगा. आपको पता होगा कि वहाँ पर सिर्फ दूर दूर तक रेत ही रेत या रेत के ऊंचे ऊंचे पहाड़ होते हैं, और रास्ता कोई नहीं दिखाई देता, कोई नक्शे जैसी कोई चीज़ नहीं होती कि लोग उस पर चल सकें. अगर पहली बार किसी को रेगिस्तान के अंदर छोड़ दिया जाए, बीच रेगिस्तान में जाकर उसको छोड़ दिया जाए, तो शायद ही वो कभी बाहर आ पाएगा, क्योंकि उसको रास्ता ही नहीं पता. लेकिन इसके साथ एक सच ये भी है कि जो लोग रेगिस्तान के बारे में जानते हैं, उसकी नॉलेज रखते हैं, वहाँ से लगा रहता है, तो उनको उसके रास्तों की भी नॉलेज होती है. उन्हें पता होता है कि कैसे आना है, कैसे उसके पार जाना है, कैसे वहाँ से बाहर निकलना है, सब कुछ उन्हें पता होता है. हालांकि शुरुआत में उनको भी परेशानी ज़रूर हुई होगी, लेकिन धीरे धीरे उनको समझ में आने लगा. आपने वहाँ ये भी देखा होगा कि रेत पर पैर रखते ही कदमों के निशान पड़ जाते हैं. जब हम आगे बढ़ते हैं तो पीछे फुटप्रिंट्स छूट जाते हैं, यानी कि कदमों के निशान पीछे छूट जाते हैं और हम आगे बढ़ते रहते हैं, लेकिन वो निशान पीछे रह जाते हैं. फिर चाहे वो पैरों के निशान हो या ऊँटों के. ऊँट रेगिस्तान में चलता है ना, ये तो आपको पता ही होगा. इसीलिए ऊँट को डिजर्ट प्लेयर भी कहा जाता है, यानी कि रेगिस्तान का खिलाड़ी. अब आपसे मैं एक सवाल पूछना चाहूँगा. मान लीजिए आप पहली बार रेगिस्तान के अंदर आए हो, घूमने आए हो या कैसे भी आए हो, और आपको आगे जाना है, तो आप क्या करोगे, कैसे आगे बढ़ोगे? क्योंकि आ तो आप गए, अब आपको पार भी तो जाना है ना, तो आप क्या करेंगे? आपको वहाँ की कोई नॉलेज नहीं है, आप डरे हुए हो, सहमे हुए हो कि भाई आ तो गए, अब आगे कैसे जाएंगे, तो आप क्या करेंगे? कभी सोचा है आपने? जवाब बहुत ही सिंपल है. चलिए मैं आपकी हेल्प कर देता हूँ. आपको आगे बढ़ने के लिए उन्हीं के पीछे चलना पड़ेगा जो निशान पहले से वहाँ लगे हुए हैं, या जो लोग वहाँ से पार निकल चुके हैं, उन्हीं के कदमों के पीछे आपको चलना पड़ेगा. Am I right? Yes, absolutely right. यही है इसका तरीका, और इसी तरीके से लोग फॉलो करते हैं, और फिर वो भी सीखते जाते हैं. जब उनकी समझ में आने लगता है, तो जब वो अपने कदमों के निशान पीछे छोड़ जाते हैं, तो फिर पीछे आने वाले लोग उनको फॉलो करते हैं. तो आप भी रेत पर लगे उन्हीं कदमों के निशानों के पीछे पीछे चल पड़ोगे, और आपको सही रास्ता मिल जाएगा बिना भटके. और उन्हीं रेत पर लगे कदमों के निशानों को बोलते हैं वेस्टीज. कितना प्यारा, कितना खूबसूरत इसका मीनिंग है, इसका मतलब है वेस्टीज का, है ना? तो मित्रांनो तुम्हाला आता वेस्टीजचं मिनिंग कळलं असेल. खूप छान पद्धतीने वेस्टीजचं मिनिंग सांगितलं आहे, आणि त्या पद्धतीने जर आपण चाललो
आपण ज्या सिनियरला हात धरून जरी चाललो तरी आपण आपल्या पद्धतीने आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. राईट. आता वेस्टीजची प्रोफाईल पाहूया आपण. वेस्टीजचं बॅकग्राऊंड काय आहे हे पण खूप महत्वाचं आहे. तर वेस्टीज ही कंपनी 2 जून 2004 साली स्टार्ट झाली. कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो 2500 कोटी आहे. कंपनी 9 देशामध्ये कार्यरत आहे. कंपनीकडे 2 करोड डिस्ट्रीब्युटर्स आहे आणि कंपनी मेनी सर्टिफिकेट्स अँड अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा आज भारतामध्ये कंपनी एक टॉप लेवलला आहे, 1 नंबरला आहे आणि जगामध्ये कंपनी 30व्या रँकला आहे. कंपनीचे 300 प्लस प्रोडक्ट आहे आणि 4000 प्लस स्टोअर्स आहेत आणि कंपनी रेग्युलर ट्रेनिंग देते की जेणेकरून तुम्ही हा बिझनेस व्यवस्थित करू शकता. तर ही झाली कंपनीची प्रोफाईल. राईट. आता आपण पाहूया टू पॉवर ऑफ कंझ्युमर. ज्यावेळेस तुम्ही ग्राहक होता वेस्टीजचे त्यावेळेस काय असतं, तर एक असतं पॉवर ऑफ रिपर्चेस. म्हणजे कोणती शक्ती असते? पॉवर ऑफ रिपर्चेस. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये रेग्युलर खरेदी करता त्यावेळेस कंपनी तुम्हाला 50% ही कंपनी तुम्हाला यामधून सेव्हिंग करून देते. आणि सेकंड आहे पॉवर ऑफ रेकमेंडेशन. तर म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा तुम्ही जाहिरात करता त्यावेळेस तुम्हाला फायदा काय होतो? तर आपण फॉर एक्झाम्पल घेऊया की एखादी मूवी तुम्ही ज्यावेळेस पाहता किंवा फॉर एक्झाम्पल बाहुबली पिक्चर आहे जो खूप गाजला. तो पिक्चर ज्यावेळेस तुम्ही पाहिला त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. राईट. त्यांनी सुद्धा तो पिक्चर पाहिला. मला सांगा फायदा कोणाचा झाला? तुमचा स्वतःचा झाला? काहीच फायदा नाही झाला. फायदा फक्त कोणाचा झाला? डायरेक्टरचा झाला, त्या हिरोचा झाला. तुमचा काहीच फायदा झाला ना. तुमच्याकडे डायरेक्टर आला ना कोणता हिरो आला. पण तुम्ही जाहिरात केली. राईट. एखादं शॉप्स आहे, एखादं शॉप, क्लॉथ शॉप धरूया आपण. त्या क्लॉथ शॉप मध्ये तुम्ही एखादं शर्ट खरेदी केली, एखादी पॅन्ट खरेदी केली. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्र तो पाहतो आणि त्यावेळेस विचारतो की हे कुठं घेतलं, त्यावेळेस साहजिकच तुम्ही त्या शॉपचं नाव सांगता. मग तो शॉपवाला कधी तुम्हाला शर्ट एखादा फ्री देऊन गेलाय का? नाही गेला. पण आपण जाहिरात करतो, रेस्टॉरंटची जाहिरात करतो, हॉटेलची जाहिरात करतो, ऍपची जाहिरात करतो, फ्लिपकार्ट, अमेझॉन. राईट. या सगळ्यांची आपण ऍडव्हर्टाईज करतो. पण मिळतं काय? व्हॉट डू यू गेट बाय रेकमेंडिंग दिस? यामुळे मिळतं काय तुम्हाला? फायदा काय? मग मी तुम्हाला असं ऍप सांगणार आहे की जिथे फायदाच फायदा आहे. राईट. जर ह्या ऍपचं नाव आहे वेस्टीज ऑनलाईन शॉप आणि दुसरं आहे वेस्टीज बेस्ट डील. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याची फक्त ऍडव्हर्टाईज करायची, लोकांना रेकमेंड करायचंय आणि त्याचा बेनिफिट काय होतो मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, आता त्याच्या अगोदर आपण पाहूया वेस्टीज बेस्ट डील. वेस्टीज बेस्ट डील मध्ये काय मिळतं? तर वेस्टीज बेस्ट डील मध्ये जर पाहिलं तर ग्रोसरी भेटते, जे तुम्ही किराणाच्या दुकानात घेत होते. राईट. मग त्यामध्ये तुम्ही तुमचं तांदूळ असेल, गहू असेल, मीठ असेल, जे काही रोजचं लागतं ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही वस्तू असतात जे फ्लिपकार्ट, अमेझॉन मध्ये घेता. राईट. तर ते न घेता जर तुम्ही ते कंपनीकडे पण साडी आहे, मोबाईल फोन आहे, होम अप्लायन्स आहे, वुमन ऍपरेल आहे, वुमन ऍक्सेसरीज आहेत, मेन ऍपरेल आहे, मेन्स फुटवेअर आहेत. तर इथे जर तुम्ही खरेदी करतायत तर फायदा काय होतो मित्रांनो, इथे तुमचा बिझनेस पण स्टार्ट होतोय जो तुम्ही फ्लिपकार्ट वर करू शकत नाही, अमेझॉन मध्ये करू शकत नाही. इथे तुम्ही खरेदी करता त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला इथे मिळत आहेत. राईट. आणि इथे कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत की हेल्थचे प्रोडक्ट आहेत. राईट. ते जर प्रोडक्ट जर तुम्ही समोरच्याला त्याचं सांगत आहात, रेकमेंड करत आहात की त्याचे काही प्रॉब्लेम असतील, त्याचे सोल्युशन जर तुम्ही इथे सांगितलं तर इथं सुद्धा तुम्हाला बिझनेस होतोय. त्याचे सोल्युशनचे याचे काही प्रोडक्ट आहेत जिथे लोकांनी स्वतःचे फोटो टाकले आहेत. हेअर लॉसचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला ज्याची एखाद्याची तब्येत खूप जास्त आहे तर त्याचे प्रोडक्ट यूज केल्यानंतर काय होतं याचे सर्व सोल्युशन इथे दिलेले आहेत. तर हे सर्व प्रोडक्ट आपल्याला वेस्टीज मध्ये मिळतात. म्हणजे हेल्थचे सुद्धा तुम्ही प्रोडक्ट रेफर करू शकता. राईट. त्यानंतर स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत. हेअर लॉस जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना हे शॅम्पू आणि हेअर ऑइल रेफर करू शकता. ऍग्रीचे प्रोडक्ट आहे हे सुद्धा तुम्ही इथं लोकांना रेफर करू शकता. आता याचा फायदा काय मिळतो मित्रांनो? तर फायदा असा होतो की इथे आपल्याला 9 प्रकारचे इन्कम भेटतात. तर हे इन्कम जे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना माहिती आहेत की ब्रॉन्ड डायरेक्टर बोनस काय आहे, ट्रॅव्हल फंड काय आहे, कार फंड काय आहे, हाऊस फंड काय आहे. तर हे सगळे इन्कम
हे त्या लोकांना भेटत जाणार आहे आणि काहींना भेटत पण आहेत. पण जे नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जे काही तुम्ही स्वप्न पाहता, जी तुमची स्वप्नातली कार असेल ती तुम्हाला इथं अचीव करू शकता. तुम्ही स्वतःचं स्वप्नातलं घर इथे तुम्ही खरेदी करू शकता. राईट, हे सगळं इन्कम तुम्ही याच्यातून कमवू शकता. फक्त तुम्हाला करायचं काय, रेफर करायचं आहे. राईट, तर आता आपण पाहूया पॉवर ऑफ रजिस्टर कंझ्युमर नेटवर्क म्हणजे काय, की आपल्याला काम कसं करायचंय. राईट, तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया जिओचं. जिओने काय केलं मित्रांनो, तुम्हाला एक सिम दिलं, ते रजिस्ट्रेशन करायला लावलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळाला आणि नंबर मिळाल्यानंतर तुम्ही काय करायला लागले, त्याचं रिचार्ज करायला लागले. पण त्या अगोदर कंपनीने काय केलं, तुम्हाला 6 महिने ते कार्ड फ्री दिलं. राईट, त्या 6 महिने कार्डचा तुम्ही यूज केला. त्यानंतर कंपनीला एक नेटवर्क तयार करायचं होतं, पण ते नेटवर्क त्यांचं टार्गेट पूर्ण झाले नाही. टार्गेट पूर्ण झालं नसल्यामुळे त्यांनी अजून 6 महिने ते फ्री दिलं आणि फ्री दिल्यानंतर तुम्हाला त्या तो जो नंबर आहे तो नंबर सगळीकडे गेला, तो तुम्ही बंद करू शकत नव्हते. आणि कंपनीने त्यामध्ये काय केलं, पूर्ण नेटवर्क तयार केलं. ज्यावेळेस त्यांचं नेटवर्क पूर्ण तयार झालं, 1 वर्षानंतर त्यांनी रिचार्ज सिस्टीम चालू केली, जे तुम्ही आता करताय. राईट, म्हणजे कंपनीच्या डोक्यात काय होतं की पहिलं मला नेटवर्क तयार करावं लागेल आणि नेटवर्क थ्रू मी पैसा कमवू शकतो. राईट, तर इथे सुद्धा वेस्टेज मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला काय करायचं, एक नेटवर्क तयार करायचं आहे. इथे तुम्हाला फक्त तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे कुठलीही कॉस्ट घेतली जात नाही, 1 रुपया भरायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला एक ID मिळाला जातो आणि ID मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, FMCG चे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे, जे तुम्ही इतर शॉपमध्ये करत आहात. आणि हे खरेदी करताना काय करायचंय, तुम्हाला तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना फक्त रेफर करायचं आहे. त्यांना माहिती सांगायची आहे की मी घेतोय, तू पण घे. याच्यासाठी आपल्याला सेल्समनचं काम करायचं नाही. राईट, आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपल्याला बिझनेसमॅन व्हायचं आहे. मी खरेदी करतोय, तू पण कर. आणि हे नेटवर्क तुम्ही कुठेही करू शकता, 9 देशामध्ये. राईट, तरी मित्रांनो याचा फायदा काय होतो, तर आपल्याला इन्कम कसा भेटतो ते पाहूया. सपोज तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही 1200 रुपये म्हणजे 40 PV जर खरेदी केली, तर तुम्हाला करायचं काय आहे की फक्त 12 लोकांना सजेस्ट करायचं आहे. तुम्ही कितीही करू शकता, पण फॉर एक्झाम्पल मी 12 लोक दिले आहेत, तुम्ही 12 आणि तुम्ही स्वतः एक, अशी तुमची टीम साईज होते 13. ज्यावेळेस 13 लोकांची प्रत्येकाने 40 PV खरेदी केली, 1200 रुपयांनी प्रोडक्ट खरेदी केले, तर तुमचा इन्कम पहिल्या महिन्याचा जातो मित्रांनो 316 रुपये आणि प्रोडक्ट वाउचर तुम्हाला भेटतं 750 रुपये. हा झाला तुमचा फर्स्ट मंथचा इन्कम. आता सेकंड मंथ मध्ये पाहूया की तुम्ही स्वतः 40 PV खरेदी केली, म्हणजे 1200 रुपयांनी खरेदी केली. तुमच्या डाऊनलाईनचे जे 12 लोक आहेत त्यांनी सुद्धा 1200 रुपयाची खरेदी केली आणि तुमचे 12 लोक आहेत त्यांनी प्रत्येकी 12 लोक ज्यावेळेस डाऊनलाईनला टाकले त्यावेळेस टीम साईज होती 157 लोकांची. तर मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन, इथं तुमचं नाव होतं, तुम्हाला एक पदवी भेटते, ती पदवी म्हणजे ब्रॉन्झ डायरेक्टर आहात. म्हणजे तुमचं नाव सुद्धा इथं होऊन जातं, तुम्हाला तुमच्या नावाने ओळखलं जातं. आणि इथं इन्कम जातोय मित्रांनो 12,359. स्कीम फंड आहे 7,000 रुपये, म्हणजे टोटल इन्कम जातोय तुमचा 19,359. हा इन्कम झाला तुमचा सेकंड मंथचा. राईट, नेक्स्ट मंथ, थर्ड मंथचा, आपण लास्ट मंथचा पाहूया की यामध्ये तुम्ही स्वतःची 40 PV खरेदी केली, 1200 रुपयांनी खरेदी केली. तुमची 12 लोक आहेत, त्यांनी सुद्धा काय केलं, 12 लोक जॉईन केले, झाले 144 लोक. 144 लोकांनी प्रत्येकी 12 लोकांना जॉईन केलं. टीम साईज झाली मित्रांनो 1885 लोकांची. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ब्रँड न्यू डबल क्राऊन डायरेक्टर. इथे तुम्हाला अजून एक चांगली पोस्ट भेटते, कारण तुमचं इन्कम जातं मित्रांनो 2,65,251 रुपये आणि तुमचा बोनस जातो 50,000 आणि टोटल इन्कम जातं मित्रांनो तुमचं 3,15,251 आफ्टर 3 मंथ्स. त्यामध्ये तुम्हाला कार फंड, हाऊस फंड हा चालू होतो. राईट, तर हे झालं 3 महिन्यांचं इन्कम. आता इथं भरपूर लोक असे आहेत की यार हे खरं आहे का, खरंच एवढा इन्कम मिळतो का. तर मित्रांनो इथं सगळं मल्टिप्लिकेशनचं काम आहे. जर मल्टिप्लिकेशन होत गेलं तर 100% तुम्हाला इथं तो इन्कम भेटणार. तर मल्टिप्लिकेशन कसं होतं, आता तुम्ही चेस बोर्ड पाहिलाच असेल समोर. चेस म्हणजे की दिमाग जलाने का, नाही का, की आपण म्हणतो ना डोकं चालून आपण हा जो खेळ खेळतो त्याला चेस म्हणतात. तर इथं सुद्धा मल्टिप्लिकेशनचाच खेळ आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो एक व्हिडिओद्वारे
त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मल्टिप्लिकेशन कसं होतं आणि कसा इन्कम भेटतो. एक बार एक कवि हुआ करता था। उसकी माली हालत इतनी खराब हुई कि घर में खाने के लाले पड़ गए। इसी कारण उसने महल में जाकर राजा से मदद मांगने का फैसला किया। राजा के बुलाए जाने पर उसने अपनी कविताएं पढ़नी शुरू कर दी। वाह 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 वाह। राजा बहुत प्रसन्न हुआ और उसने कवि से अपना इनाम मांगने के लिए कहा। कवि ने मोहरों से सजे शतरंज की ओर इशारा करते हुए कहा, महाराज, अगर आप पहले खाने में चावल का एक दाना रखें और हर खाने के लिए उसे दुगना करते जाएं, तो मैं समझूंगा मुझे मेरा इनाम मिल गया। बस इतना ही? राजा ने पूछा। सिर्फ चावल का एक दाना और सोना नहीं? जी हाँ महाराज। तो फिर ऐसा ही हो। दरबारियों ने चावल के दाने रखने शुरू कर दिए। पहले खाने में 1, दूसरे में 2, तीसरे में 4, चौथे में 8। इस तरह वो रखते गए। जब 10वें खाने में चावल रखने की बारी आई तो उन्हें चावल के 512 दाने रखने पड़े। 20वें खाने तक संख्या बढ़कर 5,24,288 हो गई। आधे हिस्से तक आते आते 32वें खाने में चावल के दानों की गिनती 214,74,83,648 हो गई। जल्द ही गिनती अरबों खरबों में बढ़ गई। आखिरकार अभागे राजा को अपना पूरा राजपाट उस चतुर कवि के हाथों सौंपना पड़ा। और इसकी शुरुआत चावल के सिर्फ एक दाने से हुई थी। कहानी की सीख, चक्रवृद्धि की ताकत को कम नहीं आंकना चाहिए। येस। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मल्टिप्लिकेशन मुळे काय होतं, राईट? आणि हा सर्व बिझनेस मल्टिप्लिकेशनचाच आहे. तर मित्रांनो, इथे जर 100% तुमचं काम होत असेल तर इथं तुमचा इन्कम जातोय 3,15,251. हा आहे सक्सेस रेट. आता आपण पाहूया, 75% जरी तुम्ही काम केलं तरी तुमचा इन्कम जातोय 2,36,363. 50% काम केलं तरी 1,57,575 तुमचा इन्कम जातोय. आणि 25% तुम्ही तुमच्या वेळेनुसार जसा वेळ भेटेल तसं जरी काम केलं तरी तुमचा इन्कम जातो मित्रांनो 69,333 रुपये, राईट? आता भरपूर लोक असे आहेत की ते विचार करतात किंवा ते बोलतात की व्हाय शुड आय चेंज माय ब्रँड, मी माझा ब्रँड का चेंज करू? फॉर एक्झाम्पल लक्स. आता लक्स साबण आपण यूज करतो, या जाहिरात पाहतो, जाहिरात ऐकून किंवा जाहिरात पाहून आपण तो साबण घेतो, राईट? आता हेमा मालिनी पासून तर ऐश्वर्या राय पर्यंत आपण ही जाहिरात पाहत आलो आहे की मेरे सौंदर्य का राज लक्स. मित्रांनो, ते त्यांचे जाहिरातीचे पैसे घेतात, पण तुम्हाला काय भेटतं? इथे फक्त तुम्हाला तुमच्या साबणाचा फेस होणार आहे. प्रॉफिट काय आहे का मित्रांनो? काहीच नाही. पण जर तुम्ही इथे वेस्टीजचा सोप घेत असाल तर इथे तुम्हाला काय भेटेल? कार भेटेल. हे आमचे मित्र आहेत एकनाथ सर, जे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही रूममेट आहोत आणि त्यांना हा बिझनेस समजला आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने बिझनेस करत आहात की याच्यामधून त्यांनी कार अचीव केली आहे मित्रांनो, राईट? तर इथे तुम्हाला म्हणतात ना, जो दिखता है वही बिकता है. तर तुम्हाला मी काही इथे एक्झाम्पल दाखवतोय, काही प्रूफ दाखवत आहे. इथे आपले स्वतः एकनाथ सर आहे, त्यांचं इन्कम तुम्ही पाहू शकता. आत्ताच जस्ट इन्कम त्यांचं 3.25 लाख रुपये आहे, राईट? इथे काही मॅडम आहेत जे कॉलेज स्टुडंट आहेत, त्यांचं इन्कम 2,57,000 पूर्णिमा सिंग म्हणून आहेत. ह्या साधना मॅडम आहेत, राईटला जर पाहाल तर त्यांचं इन्कम 1.25 लाखाच्या वर आहेत. ह्या पुण्यामध्ये हा बिझनेस करत आहेत.
त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं सिद्धार्थ चंचल सर आहेत, त्यांचं इन्कम मित्रांनो 1 कोटी प्लस आहे मंथली, जे ह्या बिझनेस मधून घेत आहेत. राईट. इथे भरपूर लोक आहेत की जे फिजिकली डिसेबल्ड ऍक्सिडेंटली बट मेंटली सुपर स्ट्रॉंग आहेत. फिजिकली जरी डिसेबल असले तरी मेंटली मित्रांनो खूप स्ट्रॉंग आहेत. ज्यांना पाय नाहीत त्यांचं इन्कम 4 लाख प्लस मंथली इन्कम आहेत. ज्यांना डोळे नाहीत, जे 100% पाहू शकत नाही, ते लोक सुद्धा इथं पैसा कमवतात. आणि जी लोक काही एक व्यक्ती असा आहे, इथे भरपूर व्यक्ती आहेत पण त्यातलं एक्झाम्पल देतो मी. त्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, टेलरचं काम करत होता. आज तर जर त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे BMW कार आहे मित्रांनो, आणि हे सगळं त्यांनी याच्यातून अचीव केलेलं आहे. इथे कॉलेज स्टुडंट आहेत, 20 वर्ष आहे, स्टार डायरेक्टर आहे, 76,909 इन्कम आहे मित्रांनो. इथे असे भरपूर व्यक्ती आहेत. आता त्यांचं खाली पहा, क्यों पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, किया सब आपने दम पे. साहजिकच 9 लाखाच्या वर इन्कम असेल तर ते बोलायला काहीच हरकत नाही. हा इन्कम ते यामधून घेत आहेत. राईट. अजून फॉर एक्झाम्पल पाहू शकता, सागर भांबरे मुंबईचे आहेत, ते 15 लाख प्लस इन्कम यामधून घेत आहेत. इथे भरपूर लोक आहेत यामधून इन्कम घेत आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट पे आउट तुमचं पण होऊ शकतं. राईट. तर माझं इथं प्रेझेंटेशन संपत आहे. थँक्यू व्हेरी मच. प्लीज ओव्हर टू. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. खूप छान रित्या तुम्ही एकदम सिम्पल वे मध्ये आजचं प्रेझेंटेशन एक्सप्लेन केलंय. तर मला वाटतं बऱ्यापैकी आपले जे आजचे जे न्यू डिस्ट्रीब्युटर्स होते त्यांना लक्षात आलं असेल. राईट. तर इथे आता आपण बघितलं, सरांनी ऑलरेडी सांगितलं